पादा 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 नीचे देखना स्टेयर से। प्रभूच्या दुःखाने मर्यादा संदेश केला कृपापूर्ण मर्यादा प्रभूच्या ठाई आहे धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू पहा मी प्रभूची सेविका आहे नमो कृपापूर्ण मर्यादा प्रभूच्या ठाई आहे धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू देव शब्द मनुष्य झाला नमो कृपापूर्ण मरिये प्रभूच्या ठाई आहे धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू ख्रिस्ताने दिलेल्या वचनास पात्र व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया हे प्रभू
बंदर माता वेलांकनी साढ़े बंदर माता वेलांकनी साढ़े बंदर माता वेलांकनी बावट्याचे गीत सुरू करायचे आहे.
सांगतो.
बोराय पॅरिशने प्रेयर डान्स केलेला सगळ्यांनी टाळ्यावर बोराय पॅरिशचे अभिनंदन करायचं आहे. सिस्टर क्रिस्टन थँक्यू. आता वाटेबंदर गायक मंडळ प्रवेश गीताला सुरुवात करायची आहे. गुड इव्हनिंग सगळ्यांना. बहिणात सगळ्यांना मयेचे भाव आणि बहिणींदो, आज आपू हा असला मोठा सोला साजरा करण्यासाठी एकवट आयल्या. तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. यो सोला ईस्ट इंडियन महोत्सव, ईस्ट इंडियन सोला म्हणून गाजला जाते. गेली 9 वर्ष झाली आपू या सोल्यामध्ये भाग घेता आणि मिसाची आपण सुरुवात करून कल्चरल प्रोग्राम, सांस्कृतिक प्रोग्रामशी यो प्रोग्राम आपला खपिता. आज आपल्यामध्ये हा आदरणीय बिशप बर्नार्ड लॅन्सी पिंटो या औरंगाबादचे बिशपान आणि तवरे लांबशी आपले मयेचं आमंत्रण स्वीकारून ते आज मिसासाठी आयल्यान. बिशप साहेब, आम्ही तुमचं मनापासून स्वागत करता. वेलकम डिअर लॉर्डशिप. टाळ्या वाजवा माझे भाऊ बहिणींनो. तसेच आपले नकवाहान आवर लेडी ऑफ सीचे पॅरिश प्रीस्ट फादर पीटर डिकुना, आपले मुक्तिसागर प्रबोधन केंद्राचे फादरान फादर लेझली मालिया, कापुचन संस्थेचे प्रोव्हिन्शियलान बिशप फादर ब्रायन बांड्या आणि अनेक फादर आपल्या आई लहान आयसली बंगा, जे आज आपल्याला 2 सबद ईस्ट इंडियनमध्ये सांगणारान. आणि सगळे फादरांचं आवऱ्या मादरीने आयल्यान सगळे मादरींचं स्वागत आहे. खूप खूप वेलकम सगळ्यांना. आज या पवित्र धर्तीवर, या जागेवर जवळपास 120 वर्ष झाली. 120 वर्ष पुरं ब्रदर हार्मन पायतीव यांजू आयला एक छोटीशी बी लाईल ती रोपला येईल तर, आणि आज या असलं मोठं झाड झाले. आपण ब्रदर हार्मन पायतीवसाठी बी लजार करूया. मोठे विश्वासाशी न भक्तीशी जेजूचा कुरूस त्यांचा आई उभा केला होता. आणि म्हणूनच आज ही जागा आणि ही धरती आणि यो सगळा परिसर माऊलीच्या नावाशी आपण आईला भेट देत असतो. ज्या विश्वासाशी त्यांजू या धरतीवर बी पेरील तर ते आज मोठं झाड झाले. आणि त्याचं धरतीवर, त्याच धरतीवर आज आपण आपला ईस्ट इंडियन महोत्सव सोला साजरा करतो. आज आपण उपासनेमध्ये, मिसामध्ये सामान्य कालचे 7वे आठवड्याचा बुधवार याच्यावर चिंतन आणि मनन करणार आहोत. आजचे मिसामध्ये जेजूस आपल्याला बीजांच्या बऱ्या करण्या बघून हाऊस करायला, आनंद करायला सांगते.
आपू बीजांची बरी कामं बघून हाऊस करतो का? का बीजांची बरी कामं बघून आपले पोटान जलपण येते? जेजूस त्यांचे अपोस्तलांशी संशयी वृत्ती, शक खावाची जी त्यांची एक वागणूक होती त्याच्यावर बोलताना अपोस्तल ती एक माणूस बरं काम करीत असताना जेजूचं नाव वापरितान आणि त्या माणसांना त्याला बाप्तिस्मा देत असताना बरी कामं करीत असताना, पण अपोस्तलांना असं वाटलं यो जेजूचा शिष्य नाही तर यांनी कला करायला पाहिजे, असं आपल्याला बी बरेच टाईम वाटत असते. बीजांची बरी कामं बघून आपल्याला हौस वाटली पाहिजे. त्यांच्या सोबतीला नसलेला एक माणूस जेजूचे नावाची काम करताना बघून अपोस्तल दुःखी होतात. जेजूस त्यांना समजाविताना सांगतात, माझं नाव वापरून पराक्रम करणारा माणूस या दोन्ही आजपर्यंत जन्मला नाही. बीजांची बरी कामं बघून दुःखी होणारे आपू त्या अपोस्तलासारखं नाही ना. सांव पॉल सांगते, जय माया आहे त्याला मत्सराला जागा नाही. आपले समाजामध्ये आज आपण एकवटी येऊन बरीचशी बरी कामं केलेली आहात. आपले बरेचसे नेते मंडळी आहात जे ईस्ट इंडियन समाजासाठी आणि मुंबईसाठी धारावी बेटासाठी कार्य करतात. असे सगळे बरे लोकांची आपण याद करूया. परमेश्वरांनी त्यांना बरी हयात द्यावी आणि बरी कामं करण्यासाठी कृपा द्यावी. आज जो 16 आज आहे होतं आहे याच्यासाठी समिती आहे, कमिटी आहे. ही कमिटी काम करते 4-4 महिन्यापासून. त्याबद्दल त्यांच्यासाठी बी आपण लजार मागणं करूया. आणि समाजाचे ईश्वासाठी ईश्वास वारावा, मयशी न दयशी आपल्या रचलेला यो डोंगरावर असलेला समाज मोठा व्हावा म्हणून या मिसामध्ये आपण लजार न मागणं करूया. आजच्या मिसाचे हेतू परमेश्वराचे आभार मानण्यासाठी 16, वलंकणी माऊलीचे आभार मानण्यासाठी 15, सुकुर माऊलीचे आभार मानण्यासाठी 2, वाढदिवसानिमित्त आभार मानण्यासाठी 3, मृत व्यक्तींच्या आत्म्यांसाठी 25, कुटुंबाच्या बरेपणासाठी 4, धंद्यावर आशीर्वाद यावा म्हणून 9, चांगल्या आरोग्यासाठी 6, खास हेतू 1, बाळाची देणगी मिळावी म्हणून 1, चांगली नोकरी मिळावी म्हणून 1, ऑपरेशन यशस्वी व्हावे म्हणून 1, देणगी देणार रुपये 5,000 सिरिल विक्टर सांगुल भोतडी बंदर. या सर्व हेतूंसाठी आणि आपल्या प्रत्येकाच्या वैयक्तिक हेतूंसाठी या मिसामध्ये प्रार्थना करूया. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांचे नावे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. आणि तुमच्या अंतर्यामी. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनो, ही उपासना मिसा साजरा करण्याकरता आपण इथे हजर असताना थोडा वेळ आपण शांत राहूया. शांत राहून आपण गेलेल्या पापांची कबुली देऊन आपण एकत्र म्हणूया. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने व हयगईने मी फार पापे केले आहेत. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून नित्य कुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व सरसंत यांना व तुम्हा बंधू भगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वरावर प्रार्थना करा. सर्वशक्तिमान परमेश्वर आम्हावर दया करो, आमची पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन.
अनन्य मानिता तुझी कीर्ती महान तुझा गौरव गायिता तू साम्रधुनीचा तुला नमन करता तू शक्तिमान देवा तुला आराधिता सोम्या जेजूस ख्रिस्ता रे तुझा सोकरा देवाच्या कोकरा आपली तू करणारा आमचे पापाची काकू तू जाणारा आम्हावर दया कर आमचा तू करणारा उपमागणी मागता स्वीकार तुझी सागा देवा पार्थिला उभो तुला मान उभे आकाशी वैश्विलाय परमेश्वरा दयेच्या दर्या एकला तू पवित्र सोम्या जेजूस राजा परमेश्वराचे राजा मानाय तुला मोठा पवित्र आत्मा तुझे संधी सोडा देव बापाची कीर्ती गौरव करता देव बापाची कीर्ती गौरव करता आपण प्रार्थना करूया. हे सर्वशक्तिमान परमेश्वर, आम्ही सदैव आध्यात्मिक गोष्टीवर मनन करावे आणि शब्दांनी व कृत्यांनी तुला प्रसन्न करणारे जीवन जगावे अशी कृपा आम्हाला दे. ही प्रार्थना आम्ही तुझ्या बरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. याकोबाचे पत्र ह्यातून घेतलेले वाचन. जर प्रभूची इच्छा असेल तर तुम्हाला उद्याचे समजत नाही असे म्हणा. अहो, जे तुम्ही म्हणता आपण आज उद्या अमुक एका शहरी जाऊ, तेथे 1 वर्ष घालवू आणि व्यापारात कमाई करू, पण तुम्हाला उद्याचे समजत नाही. तुमचे आयुष्य ते काय? तुम्ही वाफ आहात, ती थोडा वेळ दिसते आणि मग दिसेनाशी होते. असे न म्हणता प्रभूची इच्छा असेल तर आपण जगू आणि अमुक करू असे म्हणा. आता तुम्ही गर्विष्ठ आहात म्हणून फुशारकी मारता. अशी सर्व प्रकारची फुशारकी वाईट आहे. चांगले करणे कळत असून जो ते करत नाही त्याला ते पाप आहे. हा प्रभूचा शब्द आहे. वचना तुझी ऐकू माझं काळीज हाऊसला. वचना तुझी वाचू माझं काळीज मायेन भरलं. काळीज उघडूशी जेजूस मागला. गंधावलं सुख शांती सगळं माना मिळलं.
हे प्रभो, माझे नेत्र उघड, म्हणजे तुझ्या धर्मशास्त्रांतील अलौकिक गोष्टी माझ्या दृष्टीस पडतील. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. सौम्या देवाचा गौरव करा. हालेलुया, 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 हालेलुया. सौम्या देवाचा गौरव करा. हालेलुया, सौम्या देवाचा गौरव करा. हालेलुया. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतरी यावे. संत माकलिकेत शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. योहान येशूला म्हणाला, गुरुजी, आपला अनुयायी नसलेला कोण एकाला आम्ही आपल्या नावाने भूते काढताना पाहिले. तेव्हा आम्ही त्याला मना केले, कारण तो आपला अनुयायी नव्हता. पण येशू म्हणाला, त्याला मना करू नका, कारण तो माझ्या नावाने महकृत्ये करून लागलीच माझी निंदा करू शकेल असा कोणीही नाही. कारण जो आपल्याला प्रतिकूल नाही, तो आपल्याला अनुकूल आहे. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. दुभागले ते भासले, याला इतिहास साक्षी हाय. कंचे कै ते गमावले, त्यांची रेली भिनय साय. तुकरे तुकरे झाले त्यांचे, रेली नाही सुलाई. नामोनिशान मिटलं, मातीन घाले पाय. हुटपल्ली ज्या गावान, गाव तो भासून शिन गेलाय. भावांनी भावासाठी सोत्या खनिले डाय. संसार गौरे गमावले, एक बीजाव घालून घाय. रक्तान रक्ताचे पाठीन सुराभी भोसकिलाय. राजकारणाचं घुसलाई आय सैतान. आन गावाचे एकीला पोखरीलाय भेकनान. आर वाटून गेलाय ओ ईस्ट इंडियन, बारके बारके तुकड्यान. कीर लागलाय राजकारणी घरा घरान. सगले पक्षाची जैशी दुकान मांडिल्यान. जो तो बोलताय छापा आमचा सहाय महान. ज्या ईस्ट इंडियन एकीची उदाहरणं गाजल्यान अख्खे जगान. आज पोखरीलाय एकजुटीला राजकारणान. आज पोखरीलाय एकजुटीला राजकारणान. प्रिय बंधू भगिनीनो, आज 9वा आपल्या ईस्ट इंडियन समाजाचा सोहळा. मला वाटते हा फार मोठा चमत्कार आहे की आपण सगळे ईस्ट इंडियन लोक मुंबईवरून सगळ्या ठिकाणीवरून आपलं सगळे काही भेदभाव विसरून इथे मरिया मातेच्या चरणाशी एकत्र आलेलो आहोत. हा खूप मोठा चमत्कार आहे. मोठे फादर पीटर आणि आपले बिशप फादर लेस्ली आणि आपले सर्व धर्मगुरू यांचं आणि आपली जी कोर कमिटी आणि आपली कमिटी आहे संपूर्ण, त्यांचं अगदी खास अभिनंदन. खूप मेहनत आणि कष्ट करून आपल्या सगळ्यांना एकत्र आणलेलं आहे. हे सोपं नाही. तुम्हाला माहिती आहे,
साळींदर तुम्ही कोंबडी ती बघितली असेल. साळींदर ती कोंबडी, तिला अख्ख्या अंगावरती काटे काटे असतात साळींदर. तर तिचं वैशिष्ट्य असं आहे साळींदरचं की थंडीमध्ये 3 ते 4 जर वातावरण आलं, म्हणजे खाली आलं वातावरण, खूप थंडी झाली, 3 ते 4 वातावरण आलं की तो साळींदर जी कोंबडी असते ती मरून जाते. ती त्या वातावरणामध्ये जिवंत राहू शकत नाही. तिला जिवंत राहण्यासाठी एकच उपाय असतो की त्या साळींदर कोंबड्यांनी फक्त एकत्र यायचं आणि गुच्छा करायचा, एकामेकाच्या अंगामध्ये घुसायचं, तरच ती जिवंत राहू शकते. एकमेकांचा जेव्हा तिला सपोर्ट मिळतो, नाहीतर ती जिवंत राहू शकत नाही. तिच्याकडे तो एकच उपाय असतो. पण जेव्हा ती एकत्र येते अशी जिवंत राहण्यासाठी, तेव्हा एकमेकांचे काटे अंगामध्ये घुसून रक्ताच्या थारोळ्या येतात. पण दुसरा उपायच नाही. एकत्र यायलाच पाहिजे, तरच जिवंत राहणार. आजचा मुद्दा माझा प्रिय बंधू भगिनी तोच आहे. आपल्यासाठी देखील वातावरण 3 आणि 4 पर्यंत आलेलं आहे. थंडी वाढलेली आहे. आपल्याकडे दुसरा उपाय नाहीच. आपल्याला जर जगायचं असेल, टिकायचं असेल, आपल्या अस्तित्वाची लढाई आहे, आपल्या जीवन मरणाची लढाई आहे. आपल्याला जर एकत्र यायचं असेल, आपल्याला जर जिवंत राहायचं असेल तर एकत्र यायलाच लागेल, एकमेकांच्या अंगामध्ये घुसायलाच लागेल, रक्ताच्या थारोळ्या येतील, आपल्याला खूप त्याग करावे लागतील, सॅक्रिफाईस करावे लागतील, कदाचित पक्ष सोडावा लागेल, आपलं काय आपले भेदभाव जे काय असेल ते सोडायला लागतील. पण त्याशिवाय आपल्याला उपाय नाही, कारण ही आपल्या अस्तित्वाची लढाई आहे. आज कितीतरी समस्या आपण बघतो, आपण ऐकलेलं आहे आणि ते पास झालेलं आहे. इथून हा जो रोड जाणार आहे, असं सांगतात की 10 लाख लोक विस्थापित होणार आहेत. आपलं कुठे अस्तित्व आणि कोण कुठे जाणार आहे. मी मागे सुद्धा सांगितलं आणि मी ओरडून हे वाक्य सांगतो, एकाची तरी हिंमत असेल तर मला तुमच्या घराचा 7 उतारा दाखवा. एकाकडे तरी 7 उतारा आहे का? तुम्हाला कुठे फेकतील आणि काय फेकून देतील माहिती पण नाही पडणार, जागा पण नाही मिळणार आपल्याला जी विस्थापित होणार आहोत ती. कारण काय आपल्याकडे पुरावा काय? हा जो रोड जाणार आहे तो, आणि लगेच आता 10 ते 15-20 वर्षामध्ये होणार आहे. आज आपण बघतो की आपले जे परके सगळे आलेले आहेत, ते परके आपल्यावर राज्य करत आहेत, जणू काही आपल्यावरती दमदाटा करत आहेत. आपले सावकाराने करोडोने पैसा खाल्लेला आहे. जो उघडकीस आलेला तो अर्धाच पैसा आहे. कितीतरी करोडोने आणि कुणाचे मेहनतीचे आणि आपल्या कष्टाचे, आपल्या रक्ताचे पैसे सावकारांनी खाल्लेले आहेत. आज बेनच्या बोटी ज्यांच्या सगळ्या, त्या बेनच्या बोटीचा आपल्याला धोका जायला आहे. त्या बेनच्या बोटीमुळे आपली मच्छीमारीची वाट लागले. आज आपल्या पर्सी नेट जो संपूर्ण दर्या ओरबाडून काढतात, त्या पर्सी नेटसाठी आपण कितीतरी मोर्चे काढले. ते पर्सी नेट ते त्याविषयी आपल्या सुरक्षेचाच प्रश्न नाही. आज दर्यान गेलेला जो आपला कंकरा माणूस आहे, तो बिजान येलूच घरा, याची शाश्वती ना आपल्याला. आज आपल्या जमिनीने राहिल्या, सगळ्या गावांच्या सगळ्या ज्या जमिनी होते त्या आपण इकिल्या ना आपोआही रेवा लागल्या, जी आपली जमीन नाही, सगळ्या जमिनी इकिल्या. आज मी नेहमी सांगते की आपले संपूर्ण धारावी बेटान कवरी माणसं इस्पितला नेता मेली. ते जाई मोठमोठ्या शस्त्रक्रिया होती ना, मोठं हॉस्पिटल, असे संपूर्ण धारावी बेटान एक मोठं हॉस्पिटल ना आपल्या मेरकाला ताकद ना आपली. 400 वर्ष आपण मच्छीमारीचा धंदा करता, एक आपली मेरे चांगली जेटी नाही उरकी लावायला वगैरे. आईला कत्तलखाना काय येवासा, याला केर कचरा, आईला केर कचऱ्याची जो ज्या मीरा भाईंदरचा उत्तन हा मानबिंदू, त्या मानबिंदूवरतीच हा केर कचऱ्याचा आपलं काय कसं काय हे समीकरण माझ्या मनाला कधीच पटलेलं नाही. आणि जे आपण 400 वर्ष आपण इकडची सुपूत, आपण इकड राहणार आहे 400 वर्ष, आणि आत्ता जे आलेले 2 दिवस आणि 3 दिवस त्यांना झाले नाही, त्यांनी त्यांचा कचरा आणि त्यांचं सगळं अन्नमूत्र आपल्या इकडे नसेल टाकायचं आपल्यावरती का आपण त्यांच्यावरती टाकायचं, हे समीकरण मला समजलं नाही कधी. केर कचऱ्याचं आपण प्रिय बंधू भगिनी नव्हतं, मी तुम्हाला सांगू, केर कचऱ्याचा डोंगर पण येईल आणि तो हा रोड पण होईल आणि तो कत्तलखाना पण होईल आणि सगळं काय होईल इथे. हे मी स्पष्ट सांगतो का? कारण इथे ईस्ट इंडियन कोण नाही ना, इथे उत्तनकर कोण नाही. कोण आहे ईस्ट इंडियन मला सांगा? इथे उत्तनकर कोण नाही, इथे ईस्ट इंडियन कोण नाही. इथे सगळे कोण BJP आहे, कोण राष्ट्रवादी आहे, कोण शिवसेना आहे, कोण काँग्रेस आहे, बस. ईस्ट इंडियन कोण नाही इकडे, ते आम्हाला विचारू नका. उत्तनकर कोण ना, मग सगळं येईलच. माझा राजकारणाला विरोध नाही आहे. राजकारण हे प्रत्येकाच्या जीवनामध्ये असलंच पाहिजे आणि तो आपला अविभाज्य भाग आहे. प्रत्येकजण राजकारणामध्ये अगदी ॲक्टिव्ह भाग घेतला पाहिजे. अरे पण जेव्हा समाजाचा प्रश्न येतो, आपल्या अस्तित्वाचा प्रश्न येतो, आपल्या जीवन मरणाचा प्रश्न येतो, तेव्हा आपण लात मारली पाहिजे ना त्या राजकारणावरती. तेव्हा पण आपण राजकारण घेऊन बसणार. जेव्हा आपल्यावरती अडचणी येतात, जेव्हा आपल्यावरती समस्या येतात, जेव्हा आपल्या जीवन मरणाचं, तेव्हा राजकारण सोडून आपल्या सामाजिक समस्येसाठी आपण सगळेजण झटून एकत्र आले पाहिजेत.
हा माझा मुद्दा आहे आजचा. मला सांगा, मधमाशीच्या पोळ्यावरती तिकडे कोणाला दगड मारायची हिंमत होते? नाही हिंमत होत मधमाशीच्या पोळ्यावरती. कारण माहिती आहे, जर मधमाशीच्या पोळ्यावरती दगड मारला तर त्या सगळ्या एकत्र येऊन माणसाचं काम करतील, माणसाला फाडून टाकतील. म्हणून मधमाशीच्या पोळ्यावरती कोण दगड मारत नाही. ती एकीची ताकद आहे. सी, तुम्हाला सांगू, आपला विकास आपल्यालाच करायचा आहे. बाहेरून आपला विकास करण्यासाठी कोण येणार नाही, हे वाक्य हृदयावर करून ठेवा. कोणच बाहेरून तुमचा विकास करण्यासाठी येणार नाही. आपला विकास आपल्यालाच एकत्र येऊन करायचा आहे. आज आपली ताकद आहे. एक एक गरी का आपले मेरे आणि सॉलिड ताकद आहे आपले मेरे. आपले नेते मंडळी आपल्यासाठी रात नदी झटताना आजपर्यंत आपले नेते मंडळी अजून कवरी तरी बरी कामं केल्या. आज आपण सगळं सोडून शिनी एकत्र राहिलं, हो, मोठा चमत्कार आहे. ही आपली ताकद आहे, ही आपली शक्ती आहे. आपली गावठणं बॉम्बेला वगैरे न सगळे ते गावठणं वाचवण्यासाठी कवरे आपले भाऊबंधू लढले दिसणार, रक्त काढली. म्हणून आज गावठणं आपले मध्ये टिकल्यान. आपल्या जातीचा दाखला देण्यासाठी आपले भाऊबंधू लढले, एकत्र राहिले, म्हणून जातीचा दाखला. आज आपली जी कॉम्पिटिशनची संस्कृती आहे, ती संस्कृती आपण एकवट येताहून ती अजून आपण टिकून ठेवलेली आहे. आपली कॉम्पिटिशनची सिंगिंगची संस्कृती. आज आपली शिक्षण, आपली पोरं कै शिकूनशीन कोणचे क्षेत्रात गेल्या. आज सगळी क्षेत्र घ्या तुम्ही, इंजिनियरपासून डॉक्टर, कोणची क्षेत्र घ्या, सगळे क्षेत्रामध्ये आपण ईस्ट इंडियन माणसं अजून छाप पारिले. एक आपू कवरे मोर्चे काढल्यान, जेव्हा समस्या आल्या, अडचणी आल्या, तेव्हा मोर्चे काढल्यान. मोठमोठे हजारोशी लाखोशी माणसं ते आपू गेला. आपला धर्म आपण टिकून ठेवला आहे, आपली श्रद्धा आपण टिकून ठेवल्या. आपल्यामध्ये कवरे फादर आण ना आपू कवरेक जणांना एकत्र येऊन संकटामध्ये मदत करता. ही आपली खरी ताकद आहे. आता तरी जागे व्हा, डाव खेळावू नको कप्तान. दाऊरा ईस्ट इंडियनची ताकद, अन्न जिगर तुमचे काळजान. कोणाचे बापाची हिम्मत, वाकरे नजरेंजे बघितान. ऐशे कोट या सगळे दाखरा गावाची असली शान. आपले एकीची ताकद तूस टिकविल ईस्ट इंडियन अभिमान. प्रिय बंधू भगिनींनो, तुम्ही उदाहरण ऐकलं असेल. एक फक्त IAS ऑफिसर, एक फक्त आर्मस्ट्रॉंग पेम मणिपूरमध्ये ज्याला मिरॅकल मॅन, ज्याला चमत्कारिक माणूस म्हणतात, त्यांनी एकाने सगळ्या गावाला एकत्र आणलं आणि 100 किलोमीटर म्हणजे किती, इथून ते डहाणू 100 किलोमीटरचा रोड त्यांनी, कारण सरकारकडून काहीच मदत मिळाली नाही, काही रिस्पॉन्स मिळाला नाही, त्यांनी अख्ख्या गावाला घेतलं, सगळ्यांना घेतलं आणि गावाने 100 किलोमीटरचा रोड बांधला, जो हायवेला टच. आणि मग त्यांना संपूर्ण जग उघड झालं असतं. गावाचा कितीतरी विकास झाला. आज 60 गावांना तो रोड मदत करतो. एका माणसाने फक्त गाव एकत्र येऊन. एकत्र आल्यावरती चमत्कार होतात. पण ते चमत्कार व्हायच्यासाठी एकमेकांची डोकी फोडून न होत. चमत्कार एकमेकांचे पाय ओरून शिन्न होत. चमत्कार एकमेकांचं नाव खराब करून शिन्न होत. चमत्कार एकमेकांचे बदले घेऊन शिन्न होत. एकमेकांच्या दुश्मन्या करून शिन्न होत. चमत्कार व्हायसाठी एकत्र हो. UP-मध्ये मधोपट्टी म्हणून एक गाव आहे. त्या गावामध्ये फक्त 75 घरां, त्या 75 घरामध्ये 47 IAS ना IPS ऑफिसर्स आहेत. 75 घरं फक्त, बारकं गाव, 47 IPS IAS ऑफिसर. कारण ते एकुटान, त्यांना माहिती आहे, एकमेकाला मदत करतात, एकमेकासाठी झटतात, एकमेकाला सगळं तिथं सहाय्य करतात. म्हणून 47 IAS. आपले हंस पक्षी उडतात. तुम्ही बघा, हंस पक्षी जे तुम्ही सांच्याला बघिता आपले किनाऱ्यावर, नेहमी ते या वी अक्षराचे आकारामध्ये सुरतील. कोणी शेप सोडणार नाही कवास. कारण त्यांना माहिती आहे, जेव्हा ते शेपमध्ये उडतात तेव्हा त्यांची 86% एनर्जी वाचते त्यांची. न जर त्याजून आकार सोरीला तो ते हरवतात पक्षी. आपली बी गती सोड. जोपर्यंत आपण एकोटाव, जोपर्यंत आपण शेपमध्ये आहो, जोपर्यंत आपण त्या शेपमध्ये आहो, तोपर्यंत आपण टिकाव. मला विशेष करून आयला सगळे लीडर्स. काय असते, आपले जे लीडर्स आणणं ते आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. लीडर्स डोंट मिसगाईड पीपल. लीडर्सनी पहिलं जे सगळे लीडर्स आणि तुमच्या मगारी हजारोंची ताकद आहे लोकांची. तुम्ही एक हाक मारली की असे लोक येतात. त्यांना मिसगाईड नको करावं. लीडर्स जर एकत्र राहिले ना सगळे, तुमचे पक्ष सगळे ठेवा, पण जेव्हा समाजाची गरज असते तेव्हा सगळं सोरा. आपले ईस्ट इंडियन समाजासाठी तुम्ही एकत्र या. सगळे लीडर्स आज जसे एकत्र राहिले, कवरा आनंद आहे, कवरी खुशी आहे.
ते लीडर्सना मला खास आव्हान करायचं आहे. सगळे लीडर्स एकत्र या. लीडर्स एकत्र राहिले की लोक आपोआप एकत्र येतील. माऊलीला तेच अपेक्षित आहे. एकदा आम्ही सगळे धर्मगुरू एकत्र राहिले ना, आम्ही विचार केला की सगळे आपले कोळी जे लोक आणि त्या कोळी लोकांचा मेलावा घेवायचा. मेलावा म्हणजे त्यांची 7 पाठीशी ते मनोरीपर्यंत मेलावा घेवायचा. कसं आमचं ठरलं ते सगळे ते मिटिंगा सुरू झाल्या. आम्ही बोलू विषय काय घेवायचा विषय. ते बोलते समस्या घ्या. फादर बोलते समस्या आपले बोलते बेनचे लोक आयल्यान ना, आपल्याला मच्छीमारीच्या समस्या ना ते वगैरे आपल्याला तर बेनच्या सगळ्या समस्या घ्या. एक जण उठीला मिटिंगमध्ये, फादर बेनच्या समस्या बोलते सोरा, बेनच्या समस्या सुटतील मग शिला. पहिला आपल्या समस्या बघा आत्मनच्या. पहिला एकमेकाची डोकी फोरितान, एकमेकांचं ऐकत नाही, बदले घेतान. हे पहिला आत्मनच्या पहिला समस्या सोरा. आपल्याला पहिला आत्मनच्या समस्या सोराशा. ईस्ट इंडियन माणूस आपल्याला टिकवायचा आहे. ईस्ट इंडियन समाज आपल्याला टिकवायचा आहे. ईस्ट इंडियन संस्कृती आपल्याला टिकवायची असेल, ईस्ट इंडियन अस्तित्व आपल्याला टिकवायचं असेल, ते आपल्याला एकवट ठेवायचं आहे. त्याशिवाय बिजा उपाय नाही. म्हणून भावांदो आत दुस्मीन्या मिटवा, घाण राजकारण आत बाजूला ठेवा. जीने मरणाची हाय लढाई, आपला समाज टिकवा. सदा झटतऱ्या आपली संस्कृती वाचवा. मोठे हिमतीशीन ऐशे तुम्ही एकवट व्हा. क झुकला पाहिजे जो भी मार्गान येल कवा. आपले ईस्ट इंडियन माणसाची ताकद काल जाण तुमचे पेटवा. माऊली वेलन कन्नी हा आशेचा दिवा. माऊली वेलन कन्नी हा आशेचा दिवा. आमेन. विश्वास लोकांच्या प्रार्थना करून हे सर्वशक्तिमान पिता परमेश्वर, तुझ्या समोर आता आपल्या विनंत्या, आपल्या मागण्या ठेवणार आहोत. हे प्रभू, तुझी कृपा आमच्यावर येवो, जेणेकरून हे प्रार्थना आम्ही जे करीत आहोत त्या प्रार्थनाद्वारे आमच्यामध्ये नेहमी ऐक्य निर्माण व्हावी, प्रेम निर्माण व्हावा, म्हणून तुझकडे आपण विनवितो. आपला जबाब असणार, सौम्य देवा आमचं लजार ऐक. आपले पोप फ्रान्सिस, आपले मुंबईचे आर्च बिशप ओजवाल्ड कार्डिनल ग्रेशियस, आजचे मिसाचे मुख्य पुरोहित बिशप लॅन्सी पिंटो, सगळे बिशप, सगळे पादरी व मादरींना परमेश्वराचं बागामनी काम करवाच्यासाठी बरी हयात मिळावी व त्यांजून आपले लोकांची बरी सेवा करावी, म्हणून आपण परमेश्वरापोर लजार करूया. सौम्य देवा आमचा लजार ऐक. आपू आपले देशाचे सगळे पुढाऱ्यांसाठी लजार करूया. आपले देशमनी निवडणुका सुरू आहान. या निवडणुकामनी इमानदार, सेवाभावी न आपले देशाचे लोकांचे उद्धारासाठी काम करणारे उमेदवार निवडून यावे, म्हणून आपण परमेश्वरापोर लजार करूया. सौम्य देवा आमचा लजार ऐक. आपू आपले समाजामनी जे आजारी, दुखी न एकटे रेत असलेले लोकांसाठी लजार करूया. त्यांना परमेश्वराचे दयाचं न मायेचा अनुभव यावा, म्हणून आपण याचेसाठी लजार करूया. आपले समाजन जी पोरं पोरी जोडीदार शोधितन त्यांना बरी नाती यावी व त्यांचे संसार फुलावे, म्हणून आपण परमेश्वरापोर लजार करूया. सौम्य देवा आमचे लजार ऐक. या सोला करावाच्यासाठी
दर वर्सा सगळे कमिटीचे सदस्य खूप मेहनत घेतात. त्या सगळ्यांवरती परमेश्वराचं बरं बेस यावं, त्यांचे कामधंद्यान व ती समाजाचे न चर्चसाठी करीत असलेले कामन त्यांना बेसाव मिळावं म्हणून आपण परमेश्वरावर लजार करूया. आपले समाजामनी ज्या पादरी जून मदरींनी जून सेवा केले ना आता हयातीन नाही, त्या सगळ्यांना परमेश्वरासनी सारगाचं सुख द्यावं व त्यांना शांती मिळावी म्हणून आपण परमेश्वरावर लजार करूया. सौम्य देवा आता श्रद्धेशी आणि विश्वासाची आपली खाजगी गरजांसाठी लजार करूया. आजचा यो सोला बरेपणाशी व्हावा म्हणून आपण विशेष प्रार्थना करूया, लजार करूया. आपला रिस्पॉन्स, सौम्य देवा आमच्या लजार. हे सर्वशक्तिमान पिता परमेश्वरा, आम्ही तुला धन्यवाद देतो कारण तू आमची प्रार्थना ऐकत असतो, आमचे रजार ऐकत असतो. भरपूर आशीर्वाद इथे जमलेल्या सर्वांच्यावर येऊ दे आणि आमची प्रार्थना जी मनापासून केलेली आहे ती स्वीकार कर. ही प्रार्थना मी प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन.
प्रिय बंधू भगिनींनो, माझे बलिदान सर्वशक्तिमान पित्याला मान्य व्हावेत म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, मोठ्या श्रद्धेने व सत्यनिष्ठेने आम्ही तुला ही दाने अर्पण करीत आहोत. त्यांचा स्वीकार कर. या दानामुळे आम्हाला तुझ्या तारणदायी कृपेचे वरदान मिळो. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमची अंतरकरणे प्रभूकडे लावा. प्रभू आपला परमेश्वर याचे आभार मानूया. हे प्रभू पवित्र पित्या, सर्वसमर्थ शाश्वत परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे. ते आमचे कर्तव्य आहे. तुझ्या तारण कार्य योजनेत आम्हाला तुझे अपार सामर्थ्य दिसते. तू तुझा ईश्वरी सामर्थ्याने आमच्या सहाय्याला धावून आलास, परंतु आमच्यासारखाच एकाकडून आमचे तारण करण्याची तुझी इच्छा होती. मनुष्याने तुझे स्नेहबंधन धिक्कारला, परंतु मनुष्यानेच आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तू पुन्हा जोडला. त्याच्याद्वारे स्वर्गीय दरबारातील दूत तुझी आराधना करतात. तुझ्या सानिध्यात ते सदा सर्वदा आनंदाचा अनुभव घेतात. त्यांच्या गोड सुरात आमचे मधुर सूर मिसळून आम्ही तुझे स्तुतिगान गातो. पवित्र पवित्र सौम्या आमच्या महान गतीन सारखा तुला मोठा मान. होसाना 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 होसाना. धन्य तो येणारा देव बापाचे नावा गतीन सारखा तुला मोठा मान. होसाना 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 होसाना. हे प्रभू, तू खरोखरच पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाणे आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावीत म्हणून तू त्यांच्यावर दरवर्षाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वेच्छेने दुःख भोगाला सामोरा गेला, तेव्हा त्यांनी भाकर घेतली, आभार मानून ती मोडली, ती आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले, तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या आणि यामधून प्या, कारण हा माझा रक्ताचा प्याला आहे. हे नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे. हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पापक्षमेसाठी ओतले जाईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेचे रहस्य. हे प्रभू, तू पुन्हा येईपर्यंत आम्ही तुझ्या मृत्यूची घोषणा करतो आणि तुझे पुनरुत्थान जाहीर करतो. हे प्रभू, ख्रिस्ताच्या मरणाची पुनरुत्थानाची स्मृती साजरी करत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर आणि तारणाचा प्याला अर्पण करतो.
तुझ्यासमोर येण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त यांचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याच्या द्वारे एक व्हावे असे आम्ही विनम्रतेने विनवितो. हे प्रभू, सर्व जगभर पसरलेले तुझे ख्रिस्त सभेची आठवण कर आणि फ्रान्सिस आमचे पोप, कार्डिनल ऑस्बर्न आमचे बिशप आणि सर्व याचक वर्ग यांचा समवेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पूर्ण विश्वकार घडव. जे आमचे अन्य बंधू भगिनी पुनरुत्थानाच्या आशेने महानिद्रा घेत आहेत आणि जे तुझ्या दयेवर विसंबून मरण पावले आहेत त्यांचेही तू स्मरण ठेव. त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, पूज्य प्रेषित आणि युगानुयुगी ज्या सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहे त्यांच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवारस व्हावेत आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा अशी प्रार्थना आम्ही तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तासह ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या नम्र तुझ्या तुझा सन्मानव तुझा गौरव सदा सर्वदा हो तुझा तारणारीची आज्ञा आणि ईश्वरी शिकवण यांनी प्रेरित होऊन आम्ही धैर्यपूर्वक म्हणतो. आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाव, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझे इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जसे आम्ही आमच्या अपराधांची क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला प्रसंगी पडू देऊ नकोस, वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व प्रकारच्या वाईटांपासून आम्हाला सोडव असे आम्ही विनवितो. या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती दे, म्हणजे दिव्य आशेची आणि आमच्या तारणारा येशू ख्रिस्त याचा अगमानाची वाट पाहत असताना तुझ्या दयेच्या सहाय्याने आम्ही पापापासून मुक्त राहो व सर्व प्रकारच्या चिंते विवेचनेपासून सुरक्षित असो. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेव, तुम्ही माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या पापाकडे पाहू नको, सत्य ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आपण एकमेकांना शांतिवंतन करूया. देवाच्या
परमेश्वराचे कोकरू जगाचे पापे दूर करणारे परमेश्वराचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास बोलवण्यात आलेले धन्य. हे प्रभू तू माझ्या चरणाखाली यावेस इतकी माझी योग्यता नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे माझा आत्मा बरा होईल. कम्युनियनसाठी आपण सर्वांनी लक्ष द्यायचं आहे. पवित्र ख्रिस्त शरीर आपण भक्तीने घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपल्यामध्ये जे अन्नधर्मीय लोक असतील त्यांनी कृपा करून आपल्या जागेवरती बसायचं आहे. दोज हू आर द कॅथलिक बॅप्टाइज दे कॅन कम अँड रिसीव्ह द कम्युनियन. आपल्यामध्ये फादर आहेत, सिस्टर आहेत, आपापल्या जागेमध्ये येतील. बाहेर जे लोक बसलेले आहेत त्यांनी कृपा करून जरा पुढे येऊन ज्या ठिकाणी धर्मगुरू किंवा धर्मभगिनी असतील तिथून कम्युनियन आपण भक्तीने आणि आदराने घ्यायचं आहे.
देवा तो सगळ्यांना करते मान कालचा तुम्ही करा तो सारांचा जेजूस करे तुम्हाला मान जेजूस दयाळू जेजूस मायाळू जेजूस कृपाळू जेजूस दयेचा दर्या दयेचे राजाला काळजाची गरज आपली पाप कोसाय करू आखू धरू जेजूसचे जेजूस दयाळू जेजूस मायाळू जेजूस कृपाळू जेजूस दयेचा दर्या दयेचे राजाला काळजाची गरज आपली पाप कोसाय करू आखू धरू जेजूसचे माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, आता आपली मिस्सा संपेल आणि त्यानंतर दरवर्षी आपण इथे समोर कार्यक्रम आयोजित करत असतो, पण यावर्षी सुंदर असा आपला स्टेज आहे, ग्राउंड आहे, ते सगळा कार्यक्रम हा तिथे असेल. तर मिसानंतर तुम्ही त्या साईडला तोंड करू नका, तुम्ही या साईडला तोंड करा आणि मागे या. खूप चांगलं आयोजन केलेलं आहे, खूप चांगला कार्यक्रम आहे. प्रिय बंधू भगिनीनो, बिशप लॅन्सी पिंटो हे आत्ताच 6 एप्रिलला त्यांचं कॉन्सक्रेशन झालं, ते बिशप झाले. मी त्यांना रिक्वेस्ट केली आणि आपल्या विनंतीला मान देऊन औरंगाबादहून ती आपल्याकडे आले. सुंदर असं मिसा त्यांनी अर्पण केलेलं आहे आणि सुंदर असं भाषण, 2 शब्द ते तिथे स्टेजवर बोलणार आहेत. ते चांगले माझे मित्र आहेत आणि जगातले पहिले काय असेल, तुम्हाला नंतर बक्षीस देऊ. जगातले पहिले चप्पल किंवा बूट न घालणारे बिशप, अगदी साधे भोळे, सेमिनरीपासून सेमिनरीसुद्धा असताना 2nd फ्लोअरला त्यांचं रूम होतं. 24 तास त्यांचं रूम उघडं आणि रूममध्ये कोणतरी चोरी करायला जर गेला तर त्याला वाईट वाटलं असतं, कारण काहीच नाही. तर माहीमला पण मागे मी गेलो होतो, रूम उघडं, त्यांचे सगळं उघडं, हृदयसुद्धा फार मोठं, आणि त्याचं हृदय फार मोठं, गोरगरिबांसाठी, दिनदुबळ्यासाठी, त्यासाठी ते जणू काही जीवन त्याने घेतलेलं आहे. देवाने त्याची चांगली निवड केलेली आहे आणि ते बिशप झालेले आहेत. त्यांचं मार्गदर्शन, त्यांचा आदर्श आपल्या सर्वांना, आणि त्यांच्या डायसीचे बिशप आहे, फादर आहेत, ते नक्कीच घेतील. आमच्या सर्वांचे आदर्श आहेत, आमच्या सर्वांचे लाटके आहेत सर्व फादरांचे. मी आपल्या सर्वांच्या वतीने बिशपांना मी धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो. त्यानंतर आपले उपस्थित सर्व फादर्स आहेत. चार्लीने चांगलं बोललं की प्रोविन्शियल बिशप असं बोलले, आहे पुढे नंतर आहेत, नंतर नक्कीच ते बिशप होतील, प्रोविन्शियल वगैरे आहेत. आणि सर्व फादर्स त्यांचे आभार, सर्व सिस्टरांचे आभार. फादर ॲशलीनी जोरात अगदी सरमन दिलं. माझ्या तर फक्त 9 दिवस राहिलेले आहेत. या पॅरिसचे गेली 6 वर्ष हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. 7 वर्ष इथे काम केलेलं आहे. 9 दिवस फक्त आहेत. पण असं काय असलं ना, म्हणजे असं फादर ॲशलीसारख्याने असं सरमन वगैरे दिलं, म्हणजे असं जोरात कडकमध्ये, किंवा मग मला 1-2 गोष्टी सांगाव्याशा वाटतात. फक्त मला 2 मिनटं द्या. 2च गोष्टी सांगणार की एकदा एक भिकारी
एकदा एक भिकारी भिक्षा मागत होता. तर सगळे येऊन, मी लग्नाची रिटिकला सांगतोय, सगळे येऊन 1 रुपया 2 रुपया 1 रुपया 2 रुपये देत होते. तर एक माणूस आला स्टाईलमध्ये, मस्तपैकी हातात बितात अंगठ्या बिंगठ्या वगैरे होत्या, फर्स्ट क्लास आला आणि त्यांनी त्या भिकाऱ्याला 500ची नोट टाकली त्याच्यासमोर आणि तो जायला लागला. तेव्हा तो भिकारी 500 रुपये दिलेल्यावर हसला. आपण 2 प्रकारे हसतो ना, एखाद्याच्या वर हसतो, एखाद्याच्या बरोबर हसतो. तो सकाळच देखली हे हे करत तो गेला. तेव्हा या माणसाने 500 रुपये टाकले होते, त्याला जाम राग आला. तो आला आणि त्याने एक शिवी घातली आणि त्याला सांगितलं, सगळे तुला 1 रुपया देतात 2 रुपये देतात आणि तुम्हाला 500, मी तुला 500 रुपये दिले तरी तुझा माझ्यावर तू हसतोस. तेव्हा तो भिकारी, तेव्हा त्याने भिकाऱ्याने तोंड उघडलं आणि त्याला सांगितलं, साहेब पूर्वी मी पण असा करायचो म्हणून मी भिकारी झालो. फादरने सांगितलं आपला समाज वगैरे वगैरे आपल्याला कळलं पाहिजे की आपला जो शोअप आहे, 500 रुपये टाकायची सवय बोलतात आपण, म्हणजे वेगळ्या अर्थाने, त्यावर सुद्धा आपण विचार केला पाहिजे. त्यावर पण सुद्धा आपण विचार केला पाहिजे. लग्नाला किती खर्च, दारूला किती खर्च, मद्रासला किती वेळा जायचं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, हे सगळं हे आपण पाहिलं पाहिजे. म्हणजे मिसमॅनेजमेंट ह्या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत आणि त्या केल्या पाहिजेत. माणूस भिकारी कसा कधी होतो, काय होतो, किंवा समाज कसा भिकारी होतो, त्याला कारण तेच आहे. शेवटी पुन्हा एकदा त्याचा फादर लेजरी करतील, मला ते जमलं नाही, की एकाची एक मशीन बिघडली होती. त्याने बोलवलं काही 1-2 आणि तो आला हातोडी घेऊन आणि मशीन ठोकतो. 100-200 फटके मारले तरी मशीन काही चालू होत नाही. तेव्हा दुसरा एक माणूस आला. या माणसाने, मालकाने दुसऱ्या एका माणसाला बोलवलं आणि त्याला सांगितलं माझी मशीन बिघडली आहे आणि 100 फटके मारले तरी काही मशीन चालू होत नाही. तेव्हा त्या माणसाने फक्त बोट दाखवलं त्या माणसाला, ज्याच्या हातात हातोडी होती, त्याला सांगितलं इथे फटका मार, आणि त्याने तिथे फटका मारला आणि मशीन चालू झाली. मालकाने ज्याने हातोड्याने फटके मारले त्याला फक्त 500 रुपये दिले आणि ज्यांनी बोट दाखवलं ना त्यांना 5000 रुपये दिले. तेव्हा हा 500 रुपये देणारा, फटके मारणारा चिडला. त्याला सांगतो मी 100-200 फटके मारले आणि तुम्ही मला फक्त 500 रुपये दिले, आणि त्यांनी फक्त बोट दाखवलं तर त्याला तुम्ही 5000 दिले. तेव्हा त्या मालकाने सांगितलं फटके कुठे किती मारायचे ते महत्त्वाचं नाही, तर फटका कुठे मारायचा हे महत्त्वाचं आहे. आणि हे त्या मालकाने त्यांनी दाखवलं म्हणून त्याला 5000. आपण फटका कुठे मारायचा ते महत्त्वाचं आहे. ते जर बघितलं ना तर पुन्हा एकदा फादरांना किंवा आपल्या सर्वांना या 2 गोष्टीद्वारे मोठमोठी भाषणं करायची गरज पडणार नाही. मला वाटतं माझे दिवस भरलेले, मी सांगितलं 9 दिवस आहेत, फादर लेझलीचे आहेत, ते आता पुढे दाखवतील फटका कुठे मारायचा आणि त्याचा फायदा आपल्याला होईल अशी अपेक्षा आहे. पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना धन्यवाद, तुमचे आभार. आणि इथून उतंटू बॉम्बे मी जात आहे, तर आपल्या सर्वांच्या शुभेच्छा मला लाभतील ही अपेक्षा. थँक्यू. कृपया उभे राहा. आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ परमेश्वरा, आम्ही साजरं केलेल्या या रहस्याला अनुसरून प्रेमाचरण करण्यास आम्हाला सहाय्य कर. परिपूर्ण प्रेमाचरणामुळे आम्हाला तुझ्या सहवासाचे भाग्य लाभ, ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो.
प्रभू तुम्हा बरोबर असो. सर्वसमर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हावर सदा सर्वदा असो. जा. मिसा समाप्त झाली आहे. एक विसरून गेलो की आपलं द क्वायर दरवर्षी चार्ली क्वायर कंडक्ट करायचे. यावर्षी आपले भाट्या बंदरचे आपला जो ग्रुप आहे त्यांनी क्वायर अतिशय सुंदररित्या गायलेला आहे. मी त्यांचे मनापासून आभार मानत आहे. त्याचप्रमाणे आपले सर्व स्वयंसेवक को ग्रुप की ज्याने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. अतिशय सुंदर दरवर्षाप्रमाणे खूप मेहनत घेतलेली आहे. त्याबद्दल त्यांनासुद्धा धन्यवाद.
सगळे आपले ईस्ट इंडियन समाजाला या ईस्ट इंडियन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा कमिटीतर्फे. आता कोणीच जाऊ नको, सगळे तुम्ही जा न जरा मंगारी बघा. तुम्हाला असं वाटेल की आपण भाट्याव का कॅलिफोर्नियाला हो. तुमच्यासाठी कमिटीनं अवरं सजिलं आहे. खावा पिवाची ते रास पडले, काही शिंदार आयल्यान, पोरांचे कचरा आयल्यान, काही खेलवंड आयल्यान, स्टॉल लायल्यान, काय काय केलं आहे ते कोणीच एके माणसानं बी कोणी जाणार नाही. आता सगळ्यांजून आपण आपल्या सीट धराशान तैला जा फिरा. तैला सण आहे, मरा जैशी जाताव, काशे जैशी जाताव, तैसा आज आपला ईस्ट इंडियन दिन आहे. म्हणून सगळ्यांजून आता मैदानात चला. आणि आता लगेच बिशपांना आपण मानाशीन सगळे फादरांना आपण वाजत गाजत स्टेजवर नेणार आहोत. आपण गॅप नाही घेणार, कारण आपल्याला 10 वाजता कार्यक्रम बंद करायचा आहे. म्हणून सगळ्यांजून आपल्या शीट धरा. पण शीट धरीत असताना लांब लांबचे फूड स्टॉल घातल्या, बरेचसे स्टॉल घातल्या, त्यांना भेटी द्या, खरेदी करा, त्यांचा बी थोडा फायदा होतो. परत एकदा सगळ्यांना हॅपी फीस्ट.